आज बऱ्याच दिवसानंतर परभणीत आलोय। पहिल्या प्रथम मी परभणीकरांना धन्यवाद देतोय की तुम्ही आपल्या हक्काचा शिवसेनेचा महापौर निवडून दिलात, त्याच्याबद्दल खास धन्यवाद देतोय। जनतेची सेवा करणारा एक कार्यकर्ता तुम्ही निवडून दिलात। आता त्याच्याही वरनं माझ्यावरती टीका झाली, याने म्हणे बाळासाहेबांचे विचार सोडले। का सोडले? की म्हणे महापौर मुसलमान आहे। असेल, पण तो आमचा आहे, त्याला शिवसेनेची उमेदवारी घेऊन शिवसैनिक म्हणून तो लढलेला आहे। बरं, ज्यांनी माझ्यावर टीका केली की यांनी म्हणे मुस्लिम महापौर दिला, बाळासाहेबांचे विचार सोडले, मग त्या गदड्यांना विचारायचं, तुम्ही कालच्या विधान परिषदेमध्ये जो आमच्या नावंदरच्या विरोधात उभा करून निवडून आणला तो कोण आहे? मग ठीक आहे, आपण तराजू काढू, त्याने निवडून दिलेला आमदार त्याची पार्श्वभूमी काढा, त्याच्यावरती तो कुठे काय केस खटले बिटले होते, तुरुंगात होता का ते काढा। आणि एखाद्या महाराजांच्या कीर्तनासाठी स्वतःची शेती पीक काढून ती जमीन उपलब्ध करून देणार आमचा महापौर बघा। पण किती दिवस चालणार? म्हणजे आपण जरा कुठे काय केलं की बाळासाहेबांचे विचार सोडले, पण तुम्ही शिवसैनिकांशी आणि शिवसेनेशी गद्दारी केली, हा बाळासाहेबांच्या विचारांचा तुम्ही घात केलेला। मला तोही क्षण आठवतोय। मी विधानसभेला सुद्धा प्रचाराला आलो होतो आणि लोकसभेला सुद्धा आलो होतो। लोकसभेला तो स्टेडियम पूर्ण भरला होता। ते राहुल ती सभा एक आपल्याला परत घ्यायचे, त्या स्टेडियम मध्ये घ्यायचे। आणि पाऊस आला होता आणि मला काय अभिमान वाटत होता की दोन्ही जणांना, एका बाजूला राहुल होता, दुसऱ्या बाजूला कोण? जरा गोंधळलं मी, कारण काय नवीन नवीन तुम्ही नावं ठेवता, काय आताच तो होता। आता मला काय माहित की वाघाचं कातडं पांघरलेला हा काय, जरा मला शब्द पाठ करायला त्रास होतो। वाघाचं कातडं पांघरलेला कोण होता? तर मी काय करू, मी केले दोघांच्या हातवर, त्यातला एक हात राहुलनी जो पकडला होता तो वरच्या वर चांगला, अजूनही अभिमानाने, आणि दुसरा पळाला, विकास करण्यासाठी पळाले। मला पत्रकारांनी तेही विचारलं, विकास निधी, म्हटलं कोणाचा? मतदारसंघासाठी, मतदारांसाठी की स्वतःचा खाजगी विकास निधी? कारण तो एक व्हिडिओ तो सुद्धा फिरतोय, विमानात बसलेत महाशय आणि बदाम वगैरे खात आहेत। म्हणजे शेतकरी बिचारा असाच उपाशी आहे। पण हे विकास करणारे लगेच प्रायव्हेट विमानामध्ये, कोणी दिला पैसा? प्रायव्हेट विमानातून चालले ते सगळे गाढवं। आपल्या इथला गाढव, बाजूचा आहे विदर्भातला एखादा, सगळे। आणि एवढ्या बेशरमपणाने तो व्हिडिओ टाकले की त्याच्यामध्ये तो एक दलाल पण दिसतोय, ज्यांनी खरेदी विक्री करतात ना, दलाल जे नाक्यावरती उभे राहतात, तसं तो दलाल पण दिसतोय त्याच्यामध्ये। पण हे बेधडक, म्हणजे कोणाची जनाची नाही, मनाची नाही, कोणाची पर्वा नाही, लाज लज्जा शरम सगळं गुंडाळून ठेवलंय आणि खाजगी विमानातून दिले। कुठून आणला हा पैसा?